नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर उमेश घोडेस्वार पुन्हा एकदा घेऊन आलोय। या रिसर्चमधला महत्त्वाचा जो टॉपिक आहे तो म्हणजे नेमकं संशोधनाचा सिनॉप्सिस, म्हणजे ज्याला रिसर्चच्या संदर्भामध्ये संशोधनाचा प्रस्ताव देखील म्हटले जाते। बघा, आज आपला जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आपल्याला 1 जानेवारीला हा प्रसारित होणार होता, मात्र काही कारणास्तव हा आज आपण प्रसारित करत आहोत। बघा, संशोधनाच्या सिनॉप्सिसला किंवा आराखड्याला का बरं महत्त्व आहे? कारण आता संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची नुकतीच ही प्रक्रिया सुरू झाली आहे। ज्या प्रक्रियेमध्ये महत्त्वाचं म्हणजे की आपल्याला 10 जानेवारीपर्यंत ज्या विद्यार्थ्यांचं कोर्सवर्क आधी पूर्ण झालेलं आहे आणि जे विद्यार्थी 2020-21 मध्ये प्रवेशित होते, एमफिल किंवा बाकी पात्रता धरून जे विद्यार्थी प्रवेशित होते आणि ज्यांनी कोर्सवर्क पूर्ण केलेला आहे, अशा विद्यार्थ्यांना ही 10 जानेवारी महत्त्वाची तारीख आहे आणि त्या 10 जानेवारीपर्यंत तुम्हाला हा सिनॉप्सिस विद्यापीठाला ऑनलाईन आणि ऑफलाईन सबमिट करायचा आहे। आणि त्यामुळे आपण आज संशोधनाच्या संदर्भामध्ये हा सिनॉप्सिस जो आहे, हा सिनॉप्सिस नेमका लिहिला कसा जातो आणि या संशोधनाच्या संदर्भामध्ये या सिनॉप्सिसला वेगळ्या नावाने आपल्याला या सिनॉप्सिसला म्हटलं जाते। जसं की संशोधनाचा आराखडा काही लोक म्हणतात, काही लोक त्याला आउटलाईन म्हणतात। परंतु संशोधनाच्या संदर्भामध्ये जेव्हा आचार्य पदवीचं संशोधन केलं जातं, ज्याला PhDचं जेव्हा संशोधन केलं जातं, तेव्हा त्याला सिनॉप्सिस हा शब्दप्रयोग अतिशय महत्त्वाचा वाटतो। त्यामुळे आज आपण संशोधनाचा आराखडा किंवा सिनॉप्सिस याविषयी माहिती पाहणार आहोत। हाऊ टू राईट रिसर्च प्रपोजल ऑर सिनॉप्सिस ऑर आउटलाईन, म्हणजे संशोधनाचा आराखडा किंवा सिनॉप्सिस रूपरेषा कशी तयार करावी हा भाग आपण आज पाहणार आहोत। आणि यामध्ये आपल्याला काय काय पाहायला मिळणार आहे? यामध्ये आपल्याला महत्त्वाचं म्हणजे की संशोधनाच्या संदर्भामध्ये हा आराखडा किंवा हे सिनॉप्सिस लिहिताना नेमकं मुख्य पुष्टे कशी असावी, त्याच्यानंतर त्याची अनुक्रमणिका किंवा कंटेंट, टेबल ऑफ कंटेंट कसं असावं, इंडेक्स ज्याला म्हटलं जातं ते कसं असावं, आणि या सिनॉप्सिसमध्ये वेगळ्या प्रकारचे पॉईंट्स कुठले असायला पाहिजेत आणि ते विद्यापीठाने आखून दिलेल्या चौकटीत किंवा नियमामध्ये असायला पाहिजेत। त्यांनी जी गाईडलाईन दिलेली आहे त्या गाईडलाईन अंतर्गत आपल्याला हा सिनॉप्सिस तयार करावा लागतो। त्यामुळं आज आपल्याला महत्त्वाचं म्हणजे की या संशोधनाच्या संदर्भामध्ये मुख्य पुस्ते, ज्याला प्रिलिमिनरी पेजेस म्हटलं जातं, मी या संशोधनाच्या सिनॉप्सिसच्या संदर्भामध्ये काही महत्त्वाचे जे 2 भागामध्ये याचं वर्णन करू इच्छितो। ते म्हणजे याचे प्रिलिमिनरी पेजेस, ज्याला मुख्य पुष्टे म्हटल्या जातात, आणि त्याच्यानंतर याच्यामधले सब पेजेस जे असतात किंवा ज्याला अंतर जे पेजेस असतात, ज्याला मुख्य पुष्टाखेरीज काही अंतर आतमध्ये जे मला जे लिहावं लागतात त्याविषयी आपल्याला यामध्ये पाहायचं आहे। बघा, इथं सुरुवात करूया की टायटल पेज सिनॉप्सिसचं नेमकं कसं असायला पाहिजे। संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ असो किंवा महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यापीठांचं जेव्हा PhDचं सिनॉप्सिस सादर केले जाते, नव्हे तर महाराष्ट्र, संपूर्ण भारतामध्ये त्याचं एक जनरल फॉर्मॅट दिलेलं आहे। काय व्हायचं की आपण जेव्हा संशोधन करायचो, त्या संशोधन करताना एक मार्गदर्शक आणि एक जो संशोधक विद्यार्थी, रिसर्च स्कॉलर आणि सुपरवायझर, या दोघांमार्फत ती प्रक्रिया पार पाडल्या जायची आणि विद्यापीठाला ते सगळं कार्य आपण करायचो। मात्र याच्यामध्ये वेगळ्या मार्गदर्शकांच्या सिनॉप्सिस लिहिण्याच्या पद्धती वेगळ्या पाहायला मिळाल्या आणि त्यामध्ये काय झालं की एक युनिफॉर्मिटी पाहायला तेव्हा मिळत नसे। मी तर पहिल्या पुष्टापासूनच हे सगळं वेगळ्या प्रकारचं पाहायला मला मिळालं। म्हणजे प्रथम जे पुष्ट आहे, मुख्य पुष्ट, हे मुख्य पुष्टच एकरूप नाही आहे असं मला आजही खेदाने खेदानं मला वाटतं की चांगल्या प्रकारची गाईडलाईन आल्यावर सुद्धा मार्गदर्शक हे किंवा संशोधक विद्यार्थी यांनी या गाईडलाईनचा उपयोग जरूर करायला पाहिजे। त्यामुळं इथं टायटल पेज कसं असावं त्या सगळ्या बाबतीत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने 1 ऑफ 2016 मध्ये जे वेगळ्या प्रकारची परिशिष्टे किंवा अपेंडिक्स सांगितले आहेत, त्या अपेंडिक्समध्ये हे सुद्धा सांगितलं आहे। त्याला अपेंडिक्स 9 अंतर्गत प्रथम पुष्ट कसं असावं तर स्पष्ट नमूद त्यांच्या त्या परिशिष्टांमध्ये आहे। त्यामुळे एक जनरल फॉर्मॅटमध्ये पहिलं पेज कसं असावं? बघा, पहिल्या पेजमध्ये तुमच्या संशोधनाचा जो विषय आहे तो संशोधनाचा विषय अगदी टॉपवर असावा।
मी इथं काही एक सॅम्पल म्हणून काढलं आहे. अ क्रिटिकल इंटरप्रिटेशन ऑफ ॲफ्रो अमेरिकन पोएट्री अँड महाराष्ट्र दलित पोएट्री. एक उदाहरणार्थ इंग्लिश लिटरेचरमधला एक विषय आहे आणि त्या विषयाचं हेडिंग सगळ्यात टॉपला असावं. त्यानंतर रिसर्च प्रपोजल ऑर रिसर्च सिनॉप्सिस सबमिटेड फॉर द अवॉर्ड ऑफ द डिग्री ऑफ डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी इंग्लिश इन द फॅकल्टी ऑफ ह्युमॅनिटीज. तुमचा विषय आणि तो कोणत्या विद्याशाखेमध्ये येतो त्या विद्याशाखेचं नाव याच्यामध्ये नमूद करायला पाहिजे. तुमच्यानंतर तुमचं स्वतःचं नाव एक संशोधक म्हणून. त्यानंतर अंडर द सुपरविजन ऑफ म्हणजे तुमच्या मार्गदर्शकाचं किंवा गाईडचं नाव असावं. त्यानंतर त्या गाईडचं डेसिग्नेशन असावं. त्यानंतर ते गाईड ज्या संशोधन केंद्रामध्ये आहेत किंवा ज्या महाविद्यालयामध्ये ते आहेत त्या महाविद्यालयाचं किंवा कॉलेजचं नाव त्याच्यामध्ये असायला पाहिजे. त्यानंतर तुम्ही ज्या संशोधन केंद्रामधून संशोधन करीत आहात तर त्या संशोधन केंद्राचं नाव असायला पाहिजे आणि त्यानंतर त्या संशोधन केंद्राचा जो केंद्र क्रमांक आहे तो देखील असायला पाहिजे. आणि त्यानंतर आपण ज्या विद्यापीठाला सबमिट करत आहे विद्यापीठाचं नाव हे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती उदाहरणार्थ आणि ज्या महिन्यामध्ये आणि ज्या वर्षामध्ये सिनॉप्सिस हा सबमिट होत आहे ती जानेवारी 2022 असं स्पष्ट त्याच्यामध्ये उल्लेख असायला पाहिजे. एक मराठीमधलं सुद्धा आपण फॉर्मॅट बघून घेऊया चालता चालता की बघा, बालसंगोपनामध्ये आदिवासी महिलांची भूमिका अमरावती जिल्ह्यातील मेळघाट प्रदेशाच्या विषय संदर्भात असा एक विषय मी स्वतः बनवला तो आणि त्याच्यामध्ये एक फॉर्मॅटसाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील मानव्य विद्याशाखेतील गृह अर्थशास्त्र विषयातील आचार्य पदवीसाठी सादर करावयाच्या शोध प्रबंधाची रूपरेषा. म्हणजे आपण जो प्रबंध सादर करणार आहोत त्याची रूपरेषा असं स्पष्ट उल्लेख त्याच्यामध्ये असायला पाहिजे. इंग्रजीमध्ये असलं ते मी आधीच सांगितल्याप्रमाणे आणि मराठीमध्ये असलं तर अशा प्रकारे असायला पाहिजे. त्यानंतर संशोधक म्हणून तुमचं नाव, त्यानंतर तुमच्या मार्गदर्शकाचं नाव, मार्गदर्शकाचं डेसिग्नेशन, त्यांचं कॉलेजचं नाव आणि पुन्हा मी आधी म्हटल्याप्रमाणे त्याचं केंद्र क्रमांक आणि विद्यापीठाचं नाव आणि ज्या महिन्या आणि वर्षामध्ये सबमिट आपण करणार आहोत त्याचंसुद्धा नाव याच्यामध्ये असायला पाहिजे. त्यानंतर या मुख्य पेजेसमधलं दुसरं जे मुख्य पेज आहे ते म्हणजे टेबल ऑफ कंटेंट, ज्याला इंडेक्स म्हटलं जातं किंवा मराठीमध्ये अनुक्रमणिका असं म्हटलं जातं. तर बऱ्याच आधीच्या सिनॉप्सिसमध्ये अनुक्रमणिका नसायची, काही ठिकाणी असायची काही ठिकाणी नसायची. याच्यामध्ये देखील एक वाक्यता आणण्यासाठी आपण हे जनरल जो फॉर्मॅट आहे तो फॉर्मॅट आपण ॲडॉप्ट करायला पाहिजे, तो आपण पालन करायला पाहिजे. मग याच्यामध्ये टेबल ऑफ कंटेंटमध्ये इंट्रोडक्शन, त्याच्यानंतर जस्टिफिकेशन, रिसर्च प्रपोजल, प्रॉब्लेम ऑफ म्हणजे त्याला अब्लिकमध्ये मी काही पॉईंट दिलेले आहेत. संशोधनाचा सिनॉप्सिस किंवा हा फॉर्मॅट आराखडा लिहिण्याच्या मार्गदर्शकाच्या वेगळ्या पद्धती असू शकतात, परंतु एक सामान्य जे सिनॉप्सिसचं फॉर्मॅट असायलाच पाहिजे त्या फॉर्मॅटमध्ये जे मुद्दे असायलाच पाहिजे ते आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहत आहोत. इंट्रोडक्शन झाल्यानंतर तुमचं संशोधनाची आवश्यकता, हे सगळे मुद्दे आपण सविस्तररित्या आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. त्यानंतर या अनुक्रमणिकेमध्ये पॉईंट्स जे आहेत ते मी पॉईंट्स सांगत आहोत. त्यानंतर तुमचं ऑब्जेक्टिव्ज जे आहेत संशोधनाची ते ऑब्जेक्टिव्ज असायला पाहिजे. अझम्पशन्स, त्यानंतर लिमिटेशन अँड डिलिमिटेशन्स, त्यानंतर ऑपरेटिव्ह डेफिनेशन्स ऑफ युअर रिसर्च टर्म्स, म्हणजे संशोधनाची जे कार्यात्मक संकल्पना आहेत त्या असायला पाहिजेत. रिव्ह्यू ऑफ लिटरेचर्स, त्यानंतर रिसर्च मेथॉलॉजी अँड प्लॅन ऑफ द युअर पर्टिक्युलरी प्रपोजल रिसर्च, त्याची संशोधनाची पद्धती कुठली आहे. प्रपोज ॲनालिसिस ऑफ डेटा कलेक्शन, प्रपोज समरी, कन्क्लुजन अँड रिकमेंडेशन, बिब्लोग्राफी पार्ट आणि अपेंडिक्स. काही मुद्दे कमी जास्त तुमच्या सिनॉप्सिसमध्ये असू शकतात. डिपेंड करते तुमचा संशोधनाचा विषय कुठल्या विद्याशाखेमध्ये किंवा कुठल्या विषयाचा आहे त्यावर डिपेंड करते की हे मुद्दे तुमच्या याच्यामध्ये किती लागू होतात. त्यामुळे परंतु जनरल फॉर्मॅटमध्ये हे मुद्दे असायलाच पाहिजेत. त्यामुळे आपण सुरुवात करूया अगदी पहिल्या टॉपिकपासून किंवा सिनॉप्सिसच्या. आता आपण मुख्य जो सिनॉप्सिस सुरू होत आहे आपलं त्या सिनॉप्सिसमध्ये जे पॉईंट्स येणार आहेत त्या पॉईंट्सविषयी आपण बघू. बघा, सगळ्यात पहिले आहे प्रस्तावना, ज्याला इंट्रोडक्शन ऑफ युअर रिसर्च टॉपिक ऑर रिसर्च प्रपोजल ऑर रिसर्च प्रॉब्लेम. संशोधनाची समस्या असं देखील शब्दप्रयोग या संशोधनामध्ये केल्या जाते. टॉपिक ऑफ रिसर्च असं देखील म्हटलं जातं. यामध्ये काय लिहायचं आहे, इंट्रोडक्टरी पार्ट लिहायचा आहे. इंट्रोडक्शन कशाचं करायचं आहे, तुमचा जो टॉपिक आहे, तुम्ही जो टॉपिक निवडणार आहात
त्या निवडलेल्या टॉपिकच्या विषयी इत्थंभूत पार्श्वभूमी, त्याचं बॅकग्राऊंड लिहायचं आहे, त्याचं कुठून सुरुवातची संकल्पना झालेली आहे किंवा त्या विषयाच्या संदर्भामध्ये सगळी पार्श्वभूमी तुम्हाला या इंट्रोडक्टरी पार्टमध्ये किंवा इंट्रोडक्शनमध्ये तुम्हाला देणं आवश्यक असतं. आणि याचं जे डिटेल्स आहे ते 1 किंवा 3 पेजेसमध्ये, म्हणजे एका पेजेसपासून तर मॅक्झिमम 3, मी मॅक्झिमम म्हणतो आहे, एका पेजेसपासून तर जास्तीत जास्त 3 पेजेसच्या आतमध्ये ते तुमची इंट्रोडक्शन असायला पाहिजे. डिपेंड ऑन युअर टॉपिक, तुमच्या टॉपिकवर डिपेंड करते त्याची लेंथ ऑफ युअर पर्टिक्युलर दिस पॉईंट, म्हणजे हा जो पॉईंट आहे तो पॉईंट डिपेंड करेन तुमचा टॉपिक कसा आहे त्यावर. त्यानंतर याचं बघा मी एक फॉर्मॅटमध्येच टेम्पलेट सांगण्याचा प्रयत्न करतो की इथं आपला विषय होता बालसंगोपनामध्ये आदिवासी महिलांची भूमिका, उदाहरणार्थ अमरावती जिल्ह्यातील मेळघाट प्रदेशाच्या विशेष संदर्भ. त्याची इंट्रोडक्टरी मी माझ्या विषयामध्ये लिहिली आणि जिथं संपणार आहे त्या इंट्रोडक्शनचं शेवट आपण कसा करायला पाहिजे की अशा प्रकारे बालसंगोपनामध्ये महिलांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. प्रस्तुत संशोधनामध्ये बालसंगोपनामध्ये महिलांची भूमिका अभ्यासण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील डॅश 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 या आदिवासी भागांचा किंवा महिलांचा अभ्यास करण्यात येणार आहे. सिनॉप्सिस हा नेहमी भविष्यकाळामध्ये लिहिलेला असावा. सिनॉप्सिस शुड बी राईट इन फ्युचर टेन्स. म्हणजे का बरं असं असायला पाहिजे? कारण हे प्रपोज आहे, हा प्लॅन आहे, तो एक्झिक्युशन त्याचं व्हायचं आहे. त्याच्यामुळे आपण जे करणार आहोत ते केलेलं आहे असं नाही, आपण जो भाग पुढं करणार आहोत त्याचं लिखाण हे करण्यात येणार आहे, अभ्यास हा याविषयी करण्यात येणार आहे, हे शोधल्या जाणार आहे, अशा प्रकारची शब्द त्याच्यामध्ये किंवा वाक्यरचना असायला पाहिजे. प्रस्तुत संशोधनाचा विषय हा डॅश 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 हा आहे, अशी त्याची शेवट तुमच्या प्रस्तावनेची किंवा इंट्रोडक्शनची असायला पाहिजे. नेक्स्ट जो टॉपिक आहे तो म्हणजे विषयाचं महत्त्व, इम्पॉर्टन्स ऑफ टॉपिक. आपण जो विषय निवडलेला आहे, आपण जी संशोधनाची समस्या निवडलेली आहे, तुम्ही जो संशोधनाचा टॉपिक निवडलेला आहे, त्या टॉपिकच्या विषयी का बरं त्यावर संशोधन करणं आवश्यक आहे. इंट्रोडक्शन पार्टमध्ये आपण पूर्ण बॅकग्राऊंड पाहिलं, सगळी संकल्पना समजून घेतली, मात्र आपण विषयाचं महत्त्व देताना, तुमच्या संशोधनाच्या विषयाचं महत्त्व देताना का बरं तुम्हाला संशोधन करण्याची आवश्यकता भासली, त्याची गरज काय आणि त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे, त्याचं सिग्निफिकन्स काय आहे, हे तुम्हाला समजणं आवश्यक आहे. संशोधन तुमचं केल्यामुळं नेमकं कुणाला फायदा होणार आहे, तुमचे बेनिफिशरीज आहेत काय, किंवा एखादा तुमचा प्रयोगशाळेमधलं संशोधन आहे काय, तर त्याविषयी तुम्हाला लिहिणं अतिशय आवश्यक महत्त्वाचं आहे. आणि याच्यामध्ये संशोधनाची आवश्यकता किंवा महत्त्वामध्ये तुम्हाला नेमकं कशाच्या संदर्भामध्ये अभ्यास करायचा आहे, का बरं करायचं आहे, या अगोदर का बरं करण्यात आला नाही आहे, तुम्ही कुठले प्रश्न हाताळणार आहात, त्याच्याविषयी तुम्हाला लिहिणं याच्यामध्ये आवश्यक आहे. त्यानंतर नेक्स्ट जे आहे ते म्हणजे संशोधनाच्या संदर्भामध्ये महत्त्वाचं म्हणजे की ऑब्जेक्टिव्ज ऑफ युअर रिसर्च, तुमच्या संशोधनाची उद्दिष्टे. मी या सगळ्या मुद्द्यांवर स्पेशली लेक्चर्स हे रिसर्च मेथॉडॉलॉजी शिकवताना मी यूट्यूबवरसुद्धा काही पोस्ट केलेले आहेत, त्यामुळे तुम्ही अजूनही ते लेक्चर पाहिले नसतील तर ते आवर्जून पहा. आणि या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला हे सगळे जे आधीचे लेक्चर्स आहेत ते तुम्हाला पाहायला मिळतील. या उद्दिष्टामध्ये नेमकं आपल्याला काय पाहायचं आहे संशोधनाच्या उद्दिष्टामध्ये, की संशोधनाच्या संदर्भामध्ये नेमकं संशोधन तुमचा जो विषय आहे, प्रत्येक संशोधक म्हणतो की माझा टॉपिक असा आहे की यावर संशोधनच झालेलं नाही, माझा युनिक टॉपिक आहे, मी असं काय करत आहो की जे आधी कोणीच केलेलं नाही. संशोधन ही एकट्या व्यक्तीने केल्या जाणारी प्रक्रिया नाही आहे, त्यामध्ये अनेक लोकांचा सहभाग असतो, इतर संशोधकाचा देखील सहभाग असतो. तुमच्या विषयाच्या संदर्भामध्ये कंटिजियस जे स्टडी असतात किंवा साधमर्य साधणारे जे अभ्यास असतात, तुमच्या विषयाला स्पर्श करणारे काही अभ्यास असतात, त्याचा देखील तुम्ही आढावा घ्यायला पाहिजे आणि त्यावर देखील तुम्हाला उद्दिष्टे तयार करता येतात. त्यामुळे उद्दिष्टे सेट करण्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे की बघा, उद्दिष्टांची मांडणी कशी असते. सामान्यतः ऑब्जेक्टिव्ज आर युजली हेडेड बाय इन्फिनिटिव्ह वर्ब्स सच ॲज, म्हणजे संशोधनाच्या उद्दिष्टांची नेहमी सुरुवात अशा प्रकारे होत असते. टू आयडेंटिफाय सहसंबंध ओळखणे, टू इस्टॅब्लिश स्थापित करणे, वर्णन करणे, टू डिस्क्राईब. मी काही उदाहरणे देखील यापुढं तुम्हाला देणार आहोत. उद्दिष्टे कशी फ्रेम केल्या जातात, मात्र शब्दांची सुरुवात कशी असते उद्दिष्टांची, वाक्यांची
टू आयडेंटिफाय, टू इस्टॅब्लिश, टू डिस्क्राईब, वर्णन करणे, स्थापित करणे, ओळखणे, टू डिटरमाइन, निर्धारित करणे, टू इस्टिमेट, मूल्यमापन करणे, टू डेव्हलप, विकसित करणे, टू कम्पेअर, तुलना करायची आहे, ॲनालिसिस करायची आहे, टू कलेक्ट, अशा वेगळ्या प्रकारची जे ऑब्जेक्टिव्हची जी सुरुवात आहे ती अशा प्रकारे असायला पाहिजे. आता याच्यामध्ये बघा मी काही उदाहरणं काढून आणले की टू कम्पेअर द अनएम्प्लॉयमेंट रेट अमंग ऑल युरोपियन कंट्रीज, सर्व युरोपियन देशातील बेकारी दरांची तुलना करणे. म्हणजे तुमचं एखादं बेकारीवर अभ्यास आहे आणि तुम्हाला जगामधल्या काही देशांचा अभ्यास करायचा आहे. तुमचं ऑब्जेक्टिव्ह कसं असायला पाहिजे, तुमचा युरोपियन युनियनच्या संदर्भामध्ये जर अभ्यास असेल तर सर्व युरोपियन देशामधील बेकारी दरांची तुलना करणे हे तुमचं ऑब्जेक्टिव्ह आहे. ऑब्जेक्टिव्ह असायला पाहिजे जर विषय तसा असेल तर. टू ॲनालाइज द अनएम्प्लॉयमेंट रेट इव्हॅल्युएशन फ्रॉम 2002 to 2012. तुमचा अभ्यासाचा कालावधी हा 2002 ते 12पर्यंत होता, 10 वर्षाचा होता. एखादा विषय असेल उदाहरणार्थ त्याची सुरुवात 2002 पासून तर 2012पर्यंत बेरोजगारी दर उत्क्रांतीचे विश्लेषण करणे. मग याआधी मी म्हटलं होतं विश्लेषण करणे, इस्टॅब्लिश करणे, ॲनालिसिस करणे असे जे शब्द असतात हे शब्द उद्दिष्टामध्ये येतात. टू आयडेंटिफाय द फॅक्टर्स असोसिएट विथ हाय अनएम्प्लॉयमेंट रेट, उच्च बेरोजगारी दर संबंधित घटक ओळखणे. आपण जो एक मेळघाटाचा विषय बालसंगोपनाचा घेतला होता त्याची देखील उद्दिष्ट मी टेम्पलेट म्हणून किंवा उदाहरण देखील. बालसंगोपनामध्ये महिलांची भूमिका अभ्यासणे, त्यानंतर फरक अभ्यासणे. का बरं सामान्य वर्गातील महिला आणि आदिवासी महिला यांच्यामधील जे बालसंगोपन होते त्या बालसंगोपनामध्ये नेमकं काय फरक आहे तो फरक अभ्यासणे हे माझं उद्दिष्ट आहे. मेळघाटमध्ये कुपोषणासाठी कोणते घटक जबाबदार आहेत याचा अभ्यास करायचा आहे. अभ्यास करणे, भूमिका अभ्यासणे, तुलना करणे, फरक करणे हे असे जे शब्द असतात ते उद्दिष्ट फ्रेम करण्यासाठी आवश्यक असतात. बालसंगोपनासाठी आवश्यक असणाऱ्या घटकांचा अभ्यास करणे, सूचना आणि शिफारसी करणे, म्हणजे सुयोग्य बालसंगोपनासाठी अभ्यासाच्या आधारे म्हणजे इम्प्रिकल एव्हिडन्स फ्रॉम प्रायमरी अँड सेकंडरी डेटा नेमकं काय असते तो देखील आपण डेटा कलेक्शनच्या मुद्द्यामध्ये पाहणार आहोत. त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह समजली. पुढचा जो भाग आहे तो म्हणजे हायपोथेसिस, त्याला गृहीतके म्हटले जाते, ज्याला गृहीत कृत्य देखील काही लोक म्हणतात, ज्याला कोणी अझम्पशन म्हणतात, कोणी हायपोथेसिस म्हणतात. संशोधनाच्या सिनॉप्सिसमध्ये किंवा आराखड्यामध्ये ही जी गृहीते आहेत ही गृहीतके अतिशय महत्त्वाची भूमिका पार पाडताना पाहायला मिळतात. कारण एक संशोधक म्हणून जेव्हा तुम्ही अभ्यास करत असता तेव्हा तुम्हाला अनेक प्रकारची प्रश्न पडत असतात. हे प्रश्न जेव्हा तुम्हाला पडतात तर तुम्ही साशंक असता, पूर्ण कॉन्फिडंट नसतात, तुम्हाला अजून डेटा हा प्राप्त व्हायचा असतो आणि त्यामुळे तुम्ही अझम्पशन करता की विशिष्ट संशोधनाच्या समस्यामध्ये तुमच्या मनामध्ये जे प्रश्न पडतात ते अजून पडताळले गेले नाही आहेत, मात्र असे असू शकतात. त्याच्यामुळं या हायपोथेसिसची डेफिनेशनच काय सांगते, अ हायपोथेसिस इज अ प्रपोर्शन टू बी टेस्टेड. प्रसिद्ध जे संशोधन पद्धतीमध्ये शास्त्रज्ञ होऊन गेले E.S. बोगार्ट्स नावाचे, यांनी या गृहीतकाची अर्थ कसा स्पष्ट केला व्याख्येतून, परीक्षण केल्या जाणाऱ्या विधानास गृहीतकृत्य असे म्हणतात. म्हणजे अ हायपोथेसिस इज अ प्रपोजिशन टू बी टेस्टेड, म्हणजे असं विधान आहे की जे परीक्षण करावं लागतं, टेस्ट करावं लागतं माहितीच्या आधारावर, तथ्यांच्या आधारावर, डेटाच्या आधारावर. आणि त्यामुळे या गृहीतकाची जे टेस्टिंग तुम्हाला करायची आहे त्या टेस्टिंगच्या संदर्भामध्ये महत्त्वाचं म्हणजे की ही जी गृहीतके आहेत ही गृहीतके नेमकी कसे असायला पाहिजे याविषयी स्पेशल माझं एक लेक्चर आहे गृहीतकांवर, ते देखील तुम्ही पाहू शकता. मात्र इथं सिनॉप्सिस लिहिताना जे मुद्दे आपल्याला पाहायचे आहेत ते आपण ओघवत्या रीतीने किंवा रनिंगमध्ये पाहत आहोत. हायपोथेसिस कसं असायला पाहिजे, क्लिअर असायला पाहिजे, प्रिसाईज असायला पाहिजे, म्हणजे स्पष्ट आणि संक्षिप्त असायला पाहिजे, ते पडताळण्यायोग्य असायला पाहिजे. डेटा जो आहे तो डेटा तुम्हाला मिळत असणार तुमच्या स्टेटमेंटला तर ते टेस्टेबल असायला पाहिजे. तुम्ही सांगून दिलं सिनॉप्सिसमध्ये काही, मात्र तशा प्रकारची डेटाच मिळत नाही, तथ्यच मिळत नाही, त्यामुळे तुम्हाला ते तुमचं जे विधान आहे ते पडताळलं जाणार नाही. त्यामुळे गृहीतकृत्यच असं असायला पाहिजे की जे टेस्ट करण्याजोगं असायला पाहिजे. वेगळ्या प्रकारच्या स्टॅटिस्टिकल टेस्ट ह्या न्यूमेरिकल
जो डेटा मिळतो त्या न्यूमेरिकल डेटावर स्टॅटिस्टिकल टेस्ट लावल्या जातात. त्यामुळं काही जे क्वालिटेटिव्ह जे रिसर्च असतात लिंग्विस्टिक भाषाशास्त्राचे किंवा इंग्रजीतले मराठीतले, ज्यामध्ये तुम्हाला न्यूमेरिकल डेटा मिळत नाही मात्र इंटरव्ह्यूज घेतल्या काही अशा प्रकारचा डेटा मिळाला, तो डेटा तुम्हाला नॉन न्यूमेरिकल असेल होऊ शकतो, त्यावर देखील तुम्हाला हे हायपोथिसिस टेस्ट करता येतं न्यूमेरिकल डेटाच्या आधारावर. त्यानंतर ही जी आहे हायपोथिसिस कसं आहे की व्हेरिएबलचं इंटर रिलेशन सांगता यायला पाहिजे. संशोधनाची जी चलं असतात वेगवेगळ्या प्रकारचे घटक तुमचे असतात त्याचं देखील इंटर रिलेशन सांगता यायला पाहिजे. आता या गृहीतकाच्या संदर्भामध्ये तुम्हाला ही गृहीतकं देखील तयार करता येतात. त्याच्या संदर्भामध्ये तुम्हाला संशोधनामध्ये जेव्हा तुम्ही एंट्री करता तर तेव्हा तुम्ही ज्या लोकांच्या इंटरव्ह्यूज घेणार आहात त्या लोकांमध्ये डायरेक्ट सिनॉप्सिस सबमिट करायच्या अगोदर जर काही मोजक्या इंटरव्ह्यूज घेतल्या, संशोधनाच्या संदर्भामध्ये तज्ज्ञ लोकांच्या मुलाखती जर घेतल्या, तर तुम्हाला ह्या पर्सनल आणि इंडिव्हिज्युअल सोर्सेस अंतर्गत त्यांचे अनुभव, त्यांचे विचार, अंतर्दृष्टी, त्यांची कल्पना काय आहेत, अशा प्रकारच्या बाबी तुम्हाला या गृहीतकृत्य निर्माण करताना किंवा फ्रेमिंग करताना याचा उपयोग होऊ शकतो. त्याच्यानंतर सायंटिफिक काही थेरीज असतात, जनरल कल्चर असते, उदाहरणार्थ पाश्चिमात्य वेस्टर्न कल्चर आहे. तुमचा विषय कशाशी रिलेटेड आहे त्यावर डिपेंड करते की तुमचे सोर्सेस ऑफ युअर हायपोथिसिस जे आहेत तर ते डिपेंड करतात की तुमचा विषय कसा आहे. आणि वेगळ्या प्रकारचे जनरल्स जे आहेत हे स्रोत जे आहे त्याला सोर्सेस जे आहेत ते हायपोथिसिस ते तुम्हाला माहिती असायला पाहिजे. कल्चरशी रिलेटेड असतील, सायंटिफिक थेरीज असतील, या सगळ्या बाबींमधून तुम्हाला हायपोथिसिसची रचना करता येते. बऱ्याच संशोधनामध्ये जे डिस्क्रिप्टिव्ह रीतीने रिसर्च केला जातो, ज्यामध्ये प्रायमरी आणि सेकंडरी डेटा हा कलेक्ट होतो, न्यूमेरिक डेटा होतो, आकडेवारी मिळते, अशा रिसर्चमध्ये नल हायपोथिसिस आणि अल्टरनेट हायपोथिसिस काही सायंटिफिक स्टडी असतात. त्या सायंटिफिक स्टडीमध्ये विज्ञानातले जे संशोधने होतात, लाईफ सायन्स असो किंवा केमिस्ट्री असो, बायोलॉजी असो, फिजिक्स असो, त्यामध्ये देखील काही नल हायपोथिसिस आणि अल्टरनेटिव्ह हायपोथिसिस अशा हायपोथिसिसचे टाईप्स पाहायला मिळतात. आणि त्याच्यामध्ये शून्य परिकल्पना ज्याला मराठीमध्ये म्हटलं जातं, यामध्ये शून्य परिकल्पना ही नेहमी निगेटिव्ह रीतीने मांडल्या जातं. देर इज अ नो रिलेशनशिप बिटवीन असे शब्द किंवा वाक्यरचना आपल्याला पाहायला मिळते. आणि ते H0ने दर्शवलं जातं. नल हायपोथिसिस H1ने सामान्यरित्या जी अल्टरनेटिव्ह हायपोथिसिस आहे ती असतं. जसं की ए हा श्रेष्ठ आहे की बी श्रेष्ठ आहे, यामध्ये ए श्रेष्ठ नाही असं आधीच म्हटलं जातं म्हणजे नल हायपोथिसिस आहे. आणि त्यानंतर तुमची ही टेस्ट पडताळणी करण्यासाठी डेटा कसा मिळाला, तो खरंच तुमचा डेटा नल हायपोथिसिसला पुश करतो की तुमच्या अल्टरनेटिव्ह हायपोथिसिसला पुश करतो, यावर डिपेंड करते तुमचं हायपोथिसिसची रचना आणि ती टेस्टिंग कशा प्रकारे तुम्हाला करायची आहे. तर तो डेटा जो आहे तो डेटा याला हे त्या फ्रेमिंग करताना किंवा त्याचं परीक्षण करताना हा महत्त्वाचा ठरतो. बेसिक कन्सेप्ट जे असतात टेस्टिंग हायपोथिसिसचे, त्यामध्ये नल हायपोथिसिस आणि अल्टरनेटिव्ह हायपोथिसिसमध्ये काही सांख्यिकीय जे समीकरणे आहेत त्याचा आधार घेतला जातो. काही स्टॅटिस्टिकच्या वेगळ्या प्रकारच्या सॉफ्टवेअरचा देखील उपयोग केला जातो, जे SPSS असो, स्टॅटिस्टिकल प्रोग्रॅमिंग फॉर सोशल सायन्स रिसर्च असो किंवा R प्रोग्रॅमिंग असो, पायथन असो, या वेगळ्या टॅब्युलो असो, वेगळ्या प्रकारचे जे सॉफ्टवेअर्स आलेले आहेत किंवा नवीन प्रोग्रॅमिंग लँग्वेज आलेले आहेत रिसर्च ॲनालिसिससाठी, त्याचा उपयोग देखील या हायपोथिसिस टेस्टिंगमध्ये हल्ली करण्यात येतो. आणि त्यानंतर या हायपोथिसिसच्या नंतर बघा की एक आपण जे उदाहरण घेतलं होतं त्या उदाहरणामध्ये एक महिला बालसंगोपनाचं पुन्हा तेच शॉर्टमध्ये बघू की बालसंगोपनामध्ये महिलांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे असं हायपोथिसिस मांडलं. याला तशा प्रकारची माहिती मिळाल्या पाहिजे की खरंच बालसंगोपनामध्ये महिलांची भूमिका महत्त्वपूर्ण का आहे, पालकांमध्ये महिला ज्या आहेत का बरं महत्त्वाचे असतात, तसा डेटा मिळाला तुम्हाला तर तुम्हाला हे हायपोथिसिस टेस्ट करता येतं. समाजातील जनरल कॅटेगरीतील आणि ट्रायबल कॅटेगरीतील महिलांच्या बालसंगोपनामध्ये डिफरन्स पाहायला मिळतो, अशा प्रकारचं गृहीतक आहे. आणि खरंच तशा प्रकारचा डिफरन्स आहे किंवा नाही आहे हे पाहण्यासाठी तुम्हाला डेटा हा कलेक्ट करावा लागेल. तशा प्रकारे तुम्हाला 2 ग्रुप पाळावा लागतील. कंट्रोल ग्रुप ज्याला असेल एक, जो जनरल ग्रुप असेल त्या कंट्रोल ग्रुप आणि जनरल ग्रुपमध्ये ज्याच्या टेस्ट करावं लागतील. यामध्ये खरंच महिला बालसंगोपनामध्ये जनरल कॅटेगरी आणि ट्रायबल कॅटेगरी याच्यामध्ये काय फरक दिसून आला आणि तो फरक
आपण जो हायपोथिसिस मांडलं होतं त्याच्यामध्ये काय सांगतं, तशा प्रकारे तुम्हाला डेटा हा मिळाला पाहिजे. त्यानंतर या हायपोथिसिसचं मांडणी केल्यानंतर महत्त्वाचं की पडताळायचं आहे, वेगळ्या स्टॅटिस्टिकल टेस्ट लावायचे आहेत. त्या टेस्ट लावण्यासाठी तुम्हाला डेटा हा पुरेसा कुठून मिळेल, कसा मिळेल, या सगळ्या संदर्भामध्ये महत्त्वाचं आहे की तशा प्रकारचं फ्रेमिंग तुम्हाला करता यायला पाहिजे. त्यानंतर या संशोधनाच्या सिनॉप्सिसमध्ये किंवा प्रपोजलमध्ये तुम्हाला लिमिटेशन अँड डिलिमिटेशन तुमच्या संशोधनाची घालून देता यायला पाहिजे. म्हणजे संशोधनाची मर्यादा काय आहे. बऱ्याच वेळेस आपण रिसर्च करतो, मात्र रिसर्च एका चौकटीमध्ये बांधावं लागतं. त्याला लिमिटेशन असायलाच पाहिजे, डिलिमिटेशन असायलाच पाहिजेत. संशोधन ही दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया असल्यामुळे तुम्ही जे संशोधन करता ते संशोधनामध्ये एखाद्या विशिष्ट विषयावर किंवा समस्येवर तुम्ही एक प्रायमरी लेवलचं जे संशोधन करत आहात त्याच्यामध्ये खूप काही मोठं करणार असं नाही आहे. मात्र तुम्हाला एका विशिष्ट पिरियडमध्ये ते करायचं आहे. वेळ, श्रम आणि पैशाची मर्यादा संशोधनाला सामान्यपणे येते आणि त्यामुळं आकडेवारी खूप मोठी असते, क्षेत्र मोठं असते, विशिष्ट एरियामध्ये अभ्यास करायचा आहे, तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे, राज्य निवडायचं आहे, देश निवडायचा आहे की मायक्रो स्टडी करायचा आहे. ह्या सगळ्या स्टडी करताना तुम्हाला मर्यादा घालून देता यायला पाहिजे तुमच्या सिनॉप्सिसमध्ये. ते एक चांगली बाब ठरते. उत्कृष्ट संशोधनाचं ते एक गुण आहे की ज्यामध्ये तुमच्या संशोधनामध्ये तुम्हाला संशोधनाची मर्यादा घालून देता यायला पाहिजे. उदाहरणार्थ आपल्या याच्यामध्ये की अमरावती जिल्हा हा संशोधनाचा एरिया आहे, विश्व आहे, त्या संशोधनाचं जॉग्राफिकल एरिया आहे आणि त्याच्यामध्ये मेळघाट क्षेत्रामधील गावांचाच अभ्यास करण्यात येईल. फक्त मेळघाटमध्ये जे आपण एक उदाहरणासाठी पाहिलं. त्यानंतर संशोधन हे प्रायमरी डेटावर आधारित आहे की सेकंडरी डेटावर आधारित आहे, हे तुमचं लिमिटेशन आहे. या संदर्भामध्ये महत्त्वाचं म्हणजे की या संशोधनाच्या संदर्भामध्ये काही तुमचा पिरियड आहे का, संशोधनाच्या कालावधीमध्ये आहे का काही. म्हणजे काही संशोधनामध्ये पिरियड असतात की गेल्या 10 वर्षाचा अभ्यास करायचा आहे, 5 वर्षाचा अभ्यास करायचा आहे किंवा टाईम सिरीज अंतर्गत 20 वर्षाचा अभ्यास करायचा आहे. किती अभ्यास करायचा आहे त्या अभ्यासाच्या संदर्भामध्ये या लिमिटेशन याच्यामध्ये घालून देता यायला पाहिजे की 2001 ते 2010-11 या 10 वर्षाचा अभ्यास फक्त केला जाणार आहे. कोणता कालावधी आहे त्याचा देखील उल्लेख या लिमिटेशन आणि डिलिमिटेशनमध्ये तुम्हाला करता यायला पाहिजे. त्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे तो म्हणजे ऑपरेटिव्ह डेफिनेशन्स ऑफ द टर्म्स. तुमच्या संशोधनामध्ये जे कार्यात्मक संकल्पना आहेत त्या संशोधनाच्या कार्यात्मक संकल्पना तुम्हाला सिनॉप्सिसमध्ये देणं आवश्यक आहे. याच्यामध्ये बघा की समजण्यासाठी मी उदाहरणमधून तोच विषय घेतो की बालसंगोपनामध्ये आदिवासी महिलांची भूमिका अमरावती जिल्ह्यातील मेळघाट प्रदेशाच्या विषय संदर्भात. तुम्ही अभ्यास करत आहात अमरावती जिल्ह्यातील मेळघाट प्रदेशाचा. हे जे संशोधन आहे हे संशोधन तुमच्या अमरावती जिल्ह्यापुरतं जरी मर्यादित असेल मात्र संशोधन पुस्तक रूपाने प्रकाशित होणार आहे. त्याचं इव्हॅल्युएशन महाराष्ट्राच्या बाहेर देखील होऊ शकतो, भारताच्या बाहेर देखील होऊ शकते. त्यामुळं हा विषय तुम्हाला सांगायचा आहे. मात्र या ऑपरेटिव्ह डेफिनेशनचं का महत्त्व आहे, अमरावती जिल्हा हा नेमका कशाला म्हटला जातो ते तुम्हाला सांगता यायला पाहिजे. तुमच्या टॉपिकमध्ये आदिवासी महिलांची टर्म्स काय आहे, त्याची काय व्याख्या, आदिवासी महिला कशाला म्हटल्या जातं. मेळघाट हे तुम्हाला माहीत आहे, तुमच्या मार्गदर्शकाला माहीत आहे, विद्यापीठातील काही लोकांना माहीत आहे. महाराष्ट्राच्या बाहेर मेळघाट म्हणजे नेमकं काय हे समजण्यासाठी त्याची कन्सेप्ट तुम्हाला स्पष्ट करता यायला पाहिजे. आणि या ऑपरेटिव्ह डेफिनेशन सिनॉप्सिसमध्ये याशिवाय तुमच्या रिसर्च थेसिसमध्ये देखील असायला पाहिजे. त्यानंतर पुढचा जो भाग आहे तो म्हणजे रिव्ह्यू ऑफ लिटरेचर, ज्याला कोणी ओव्हरव्ह्यू ऑफ रिसर्च रिव्ह्यू लिटरेचर म्हणतात, कोणी रिव्ह्यू ऑफ लिटरेचर. संशोधन पूर्व आढावा, काही लोक त्याला संशोधनाचे पुनरावलोकन, काही लोक त्याला साहित्याचा आढावा, साहित्याचे पुनरावलोकन, वेगळ्या शब्दप्रयोग करतात. इंग्रजीमध्ये एखादा रिव्ह्यू ऑफ लिटरेचर. या रिव्ह्यू ऑफ लिटरेचरमध्ये नेमकं काय असायला पाहिजे. रिव्ह्यू ऑफ लिटरेचर बऱ्याच रिसर्चच्या सिनॉप्सिसमध्ये संशोधनाच्या रूपरेषामध्ये मला अजूनही 2021-22मध्ये देखील काही बरेच संशोधनाच्या संदर्भामध्ये सिनॉप्सिस चेक करायला येतात माझ्याकडे. तेव्हा मी पाहतो की यामध्ये रिव्ह्यू ऑफ लिटरेचरच नाही आहे. आता ते म्हणतील की आम्ही तर संशोधन पुढे करणार आहोत, मग याच्यामध्ये कशाला पाहिजे. असं अजिबात नाही आहे. तुम्ही जेही संशोधन कार्य एक्झिक्युशन तुमचं होणार आहे, जे संशोधन कार्य तुम्ही पुढं करणार आहात त्याविषयी नजीकच्या काळामध्ये किंवा या अगोदरच्या काळात
असं तर नाही व्हायला पाहिजे की तुमच्या विषयाचं ओव्हरलॅपिंग नाही व्हायला पाहिजे, पुनरावृत्ती संशोधनाच्या विषयाची व्हायला नाही पाहिजे, किंवा तुमच्या विषयाच्या संदर्भामध्ये या अगोदर इतर लोकांनी देखील अभ्यास केलेले असतील आणि इतर लोकांनी जेव्हा अभ्यास केलेले आहेत त्या अभ्यासामध्ये काही ग्रंथ असतील, काही पुस्तकं असतील, काही शोधनिबंध असतील, काही थेसिस असतील, त्याच्याविषयी लिहिणं आवश्यक आहे. खूप डिटेल नाही, मात्र थोडक्यात तरी तुम्हाला या सिनॉप्सिसमध्ये लिहायला पाहिजे. खूप डिटेल तुम्हाला तुमच्या रिसर्चच्या प्रबंधामध्ये किंवा संशोधन प्रबंधामध्ये तुम्ही लिहायला पाहिजे. रिव्ह्यू ऑफ लिटरेचर लिहिण्याच्या वेगळ्या पद्धती आहेत आणि त्या पद्धतीचा तुम्ही उपयोग करायला पाहिजे. माझं रिव्ह्यू ऑफ लिटरेचर 3 लेक्चर्स या यूट्यूबच्या चॅनलवर इकोस्टारवर आहेत, ते तुम्ही जरूर पाहावे. इथं मी डिटेल न जाता ते मुद्दे आपण पाहत आहोत. रिव्ह्यू ऑफ लिटरेचर लिहिण्यानंतर म्हणजे उदाहरणार्थ बघा की या संदर्भामध्ये मी उदाहरण म्हणून घेतले आहे फक्त समजण्यासाठी की प्रस्तुत संशोधनामध्ये पुढील अभ्यास झालेले आढळतात, या अभ्यासकाने असं शोधून काढलेलं होतं किंवा हा अहवाल यावर भर देतो. अशाच प्रकारे श्रीवास्तव कंसामध्ये त्याचं इयर, कुठल्या इयरमध्ये त्यांनी अभ्यास केला होता किंवा पुस्तक असेल, या अभ्यासामध्ये असा निष्कर्ष काढला, 2011मध्ये यांनी अशा प्रकारचा अभ्यास केला, असं तुम्हाला ओघवतं या रिव्ह्यू लिटरेचरमध्ये लिहिता यायला पाहिजे. लिंक झाल्या पाहिजे पहिल्याशी दुसऱ्या पॉईंटसोबत. बऱ्याच वेळेस असं रिव्ह्यू लिटरेचर देखील मला पाहायला मिळतं की ते लिंक नसतं, वेगळा अभ्यास, वरचा वेगळा अभ्यास, खालचा वेगळा अभ्यास, जरी वेगळे अभ्यास असेल मात्र त्याला जोडणारे वाक्य तुम्हाला लिहिता यायला पाहिजे. अशा प्रकारे रिव्ह्यू लिटरेचर आहे. त्यानंतर या रिव्ह्यू लिटरेचर लिहिल्यानंतर महत्त्वाचं म्हणजे की जिथं हा रिव्ह्यू लिटरेचर लिहिणं संपेल, थेसिस असो किंवा सिनॉप्सिस असो, आवर्जून हा मुद्दा तुम्ही द्या, जस्टिफिकेशन टू द रिसर्च रिव्ह्यू किंवा रिसर्च गॅप ज्याला म्हटलं जातं. संशोधन विषयातील नेमकं अंतर काय आहे, तुमचा संशोधन विषय या अगोदर सगळ्या लोकांनी जे अभ्यास केला त्यापेक्षा कसा वेगळा आहे, ते तुम्हाला देता यायला पाहिजे. आणि ते समराईज करताना तुम्हाला काय लिहायचं आहे की अशा प्रकारे वेगळ्या प्रकारच्या लोकांनी अभ्यास केलेले आहेत आणि देर इज अ मच स्कोप, खूप चांगल्या प्रकारचा स्कोप आहे याच्यामध्ये अभ्यास करण्यासाठी आणि त्यामुळं आम्ही हा विषय निवडलेला आहे. या विषयावर अशा प्रकारे संशोधन कार्य केल्या जाईल असं तुम्हाला त्याच्यामध्ये लिहिता यायला पाहिजे. त्यानंतर पुढचा जो पॉईंट्स आहे तो म्हणजे डेटा कलेक्शन, प्रपोज ॲनालिसिस ऑफ डेटा कलेक्शन, तथ्य संकलन. यामध्ये संशोधन पद्धती जी आहे, संशोधन पद्धती तुम्हाला या सिनॉप्सिसमध्ये द्यायची आहे आणि त्या सिनॉप्सिसमधल्या संशोधन पद्धतीमध्ये तुम्हाला तथ्य संकलन जे आहे ते तथ्य संकलन समजलं पाहिजे. डेटा कलेक्शन, तथ्य म्हणजे फॅक्ट, डेटा माहिती, ही जी आहे माहिती ही रिसर्चमध्ये 2 प्रकारचा डेटा आहे, तो म्हणजे प्रायमरी डेटा आणि सेकंडरी डेटा. प्रायमरी डेटामध्ये नेमकं काय काय येतं, प्रायमरी डेटामध्ये क्वेश्चनर येतं, इंटरव्ह्यूज येतात, त्यानंतर इंटरव्ह्यू शेड्यूल येते, मुलाखत अनुसूची येते, रेटिंग स्केल येतात, पडताळा सूची येते, हे सगळ्या प्रकारे तुमचं ऑब्झर्वेशन असते, तुमचा ऐतिहासिक अभ्यास आहे, एखाद्या किल्ल्याचा अभ्यास आहे किंवा एखाद्या प्रयोगशाळातला अभ्यास आहे, तर ते सगळ्या प्रायमरी डेटामध्ये कुठल्या कुठल्या बाबी येतात ते तुम्हाला याच्यामध्ये समजलं पाहिजे. या प्रायमरी डेटा आणि सेकंडरी डेटाचे बघा मी काही टाईप्स जे आहे ते शॉर्टमध्ये इथं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो की प्रायमरी डेटामध्ये काही डायरेक्ट सोर्सेस असतात, काही इनडायरेक्ट सोर्सेस असतात, ऑब्झर्वेशन, इंटरव्ह्यूज, शेड्यूल. त्यानंतर इनडायरेक्ट सोर्सेस की तुम्ही पोहोचू शकत नाही मात्र तुम्हाला डेटा मिळू शकतो, क्वेश्चनर मार्फत, टेलिफोन इंटरव्ह्यू असतात, टी व्हीवरचे इंटरव्ह्यूज, रेडिओ, पॅनल टेक्निक असतात. सेकंड डेटामध्ये बघा काय काय ते पर्सनल डॉक्युमेंट, पब्लिक डॉक्युमेंट, काही ॲटोग्राफीज, डायरीज असतात, लेटर असतात, काही पब्लिश असतात, काही अनपब्लिश असतात पब्लिक डॉक्युमेंट, जे ना रिपोर्ट्स असतात गव्हर्नमेंटचे, रिसर्च इन्स्टिट्यूटचे रिपोर्ट्स असतात, काही रेअर डॉक्युमेंट असतात, दुर्मिळ प्रलेख असतात, काही पब्लिश असतात, मॅगझिन्स असतात, पिरियडिकल्स असतात, काही दैनंदिन वर्तमानपत्रे असतात. ह्या सगळ्यांचा समावेश या सोर्सेसमध्ये तुम्हाला या प्रायमरी आणि सेकंडरी डेटामध्ये तुम्हाला नेमकं तुम्ही काय उपयोग करणार तुमच्या विषयाच्या संदर्भात त्याचा उल्लेख याच्यामध्ये करायला पाहिजे. त्यानंतर या डेटाच्या संदर्भामध्ये महत्त्वाचं म्हणजे की तुम्हाला समजलं की तुमच्या विषयामध्ये कुठल्या प्रकारचा डेटा हा येतो ते तुम्हाला याच्यामध्ये लिहायचं आहे. रिसर्च मेथॉडॉलॉजी अंतर्गत रिव्ह्यू आपल्या डेटा कलेक्शनमध्ये. त्यानंतर पुढचा जो भाग आहे तो लिहायचा आहे तुम्हाला प्रपोज सॅम्पलिंग मेथड, नमुना निवड पद्धती.
ज्या ज्या संशोधन विषयामध्ये सॅम्पल काढून अभ्यास करायचा आहे, तुम्हाला संशोधनाचं विश्व माहीत असायला पाहिजे, त्याच्यामधलं पॉप्युलेशन माहीत असायला पाहिजे, त्या पॉप्युलेशनमधलं सॅम्पलिंग माहीत असायला पाहिजे. सॅम्पल काय आहे ते? सॅम्पल म्हणजे तुम्हाला सगळ्या लोकांचा अभ्यास करता येत नाही, वेळ, श्रम आणि पैशाच्या मर्यादा अभावी. त्यामुळे तुम्हाला त्या लोकांपैकी काही लोकांचे किंवा जे रिस्पॉन्डंट तुमचे आहेत, जे प्रतिसादक आहेत, जे रिस्पॉन्डंट आहेत, त्या रिस्पॉन्डंटच्या मोजक्या लोकांची अभ्यासासाठी निवड करायची आहे आणि त्यासाठी तुम्हाला सॅम्पलिंग मेथडचा उपयोग करावा लागतो. ज्या संशोधन विषयामध्ये सॅम्पलिंग मेथड येते त्यांच्यासाठी हा मुद्दा लागू होतो. काही विषयामध्ये सॅम्पलिंग मेथड येणार नाही असे देखील अनेक संशोधनाचे विषय आहेत. भाषाशास्त्राचे विषय असू शकतात, लँग्वेजमधले रिसर्च असू शकतात. क्वालिटेटिव्ह रिसर्चमध्ये सॅम्पलिंग काढण्याची गरज भासत नाही. मात्र ज्या ज्या अभ्यासामध्ये डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च येते, ज्यामध्ये तुम्हाला सॅम्पलिंग काढावं लागतं, पॉप्युलेशन असतं, मुलाखती घ्यायच्या आहेत, इंटरव्ह्यूज घ्यायचे आहेत, तुमचे लाभार्थी खूप आहेत आणि त्या लाभार्थ्यातून काही निवड करायची आहे, तर त्याच्यासाठी सॅम्पलिंगचं डिझाईन कसं असायला पाहिजे? तुमचं पहिले पॉप्युलेशन तुम्हाला माहीत असायला पाहिजे. त्यामध्ये डिटरमाइन द सॅम्पलिंग फ्रेम तुम्हाला माहीत करता यायला पाहिजे. सॅम्पलिंगची टेक्निक्स कुठली आहे, त्यानंतर सॅम्पलचं साईज कसं असायला पाहिजे, त्याच्यानंतर सॅम्पलची प्रोसेस कशी तुम्ही राबवल्या जाणार आहे, हे सगळं सॅम्पलिंगची डिझाईन जी प्रोसेस आहे ते तुम्हाला माहिती असायला पाहिजे. या ठिकाणी मी सॅम्पलिंगचे शॉर्टमध्ये प्रकार तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये टाईप्स ऑफ सॅम्पलिंगमध्ये काही प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग आणि नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग हे दोन टाईप्स आहेत. संभाव्यता नमुना निवड आणि गैरसंभाव्यता नमुना निवड. या संभाव्यता नमुना निवडमध्ये तुम्हाला वेगळ्या प्रकारचे टाईप्स आहेत. म्हणजे प्रॉबिलिटी सॅम्पलिंगमध्ये सिम्पल रँडम आहे, स्ट्रॅटिफाईड रँडम आहे, सिस्टमॅटिक आहे. ही कुठली पद्धती तुम्ही उपयोग करणार आहात त्याचा उल्लेख या सॅम्पलिंगमध्ये सुद्धा लिहायचा आहे. खूप डिटेलमध्ये सॅम्पलिंगच्या पद्धती सिनॉप्सिसमध्ये नाही द्यायच्या आहे. नव्हे तर तुमच्या थेसिसमध्ये देखील खूप सॅम्पलिंगच्या पद्धतीचं विश्लेषण नाही करायचं. तुम्ही जी पद्धती वापरणार आहात, कुठल्या सॅम्पल मेथडनं तुम्हाला सॅम्पलिंग करायचं आहे, त्या पद्धतीविषयी तुम्हाला लिहायचं आहे. तीच पद्धत तुम्ही का निवडायची आहे किंवा निवडलेली आहे त्याचा उपयोग तुम्हाला, त्याचं लिखाण तुम्हाला त्याच्यामध्ये जस्टिफिकेशन करता यायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर या प्रॉबिलिटी सॅम्पलिंग नंतर नॉन प्रॉबिलिटी सॅम्पलिंगसुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये यूज करायचं आहे. मी प्रॉबिलिटी म्हणजे काय, नॉन प्रॉबिलिटी म्हणजे काय इथं आपल्याला सांगायचं नाही. मेथड्स कुठल्या आहेत सॅम्पलिंगच्या, ती मेथड तुम्हाला त्या सिनॉप्सिसमध्ये लिहायची आहे. नॉन प्रॉबिलिटीच्या ज्या पद्धती आहेत त्या पद्धतीमध्ये तुमची कोणती पद्धती आहे, हीच पद्धती तुम्ही का वापरणार आहात. माझं सॅम्पलिंगवर 3 ते 4 लेक्चर यूट्यूबवर आहेत, ते तुम्ही जरूर पाहावे. त्यानंतर प्रॉबेबल इम्प्लिकेशन ऑफ रिसर्च. तुम्हाला संशोधन करायचं आहे, हे संशोधन कोणाच्या उपयोगात होणार आहे. तुमचा थेसिस, तुमचा प्रबंध कपाटातलं संशोधन ठरायला नाही पाहिजे. हे संशोधन समाजाला उपयोगी झालं पाहिजे, देशाला उपयोगी झालं पाहिजे, नियोजनकर्त्याला उपयोगी झालं पाहिजे, तुमच्या बेनिफिशरी, तुमचे जे रिस्पॉन्डंट आहे त्यांना उपयोग ह्या संशोधनाचा व्हायला पाहिजे. त्याचं तुम्हाला इम्प्लिकेशन रिसर्च या सिनॉप्सिसमध्ये देणं आवश्यक आहे. हे संशोधन येणाऱ्या संशोधकांना कसं उपयोगी पडणार आहे, लाभार्थ्यांना कसं उपयोगी पडणार आहे, कोणाकोणाला उपयोग होणार आहे, याचा समाजाला काय उपयोग आहे, प्लॅनिंगमध्ये काय उपयोग आहे, त्याचा उपयोग त्याचं लिखाण तुम्हाला याच्यामध्ये लिहिणं आवश्यक आहे. त्यानंतर प्रपोज समरी. हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या संशोधनाच्या संदर्भामध्ये समराईज उपयुक्त तुम्हाला करता यायला पाहिजे. उपसंहार तुमच्या त्या सगळ्या याचा शॉर्टमध्ये तुम्हाला लिहिता यायला पाहिजे की सगळे मुद्दे येतील असा सारांश त्याच्यामध्ये तुम्ही द्यायला पाहिजे. आणि सारांश दिल्यानंतर महत्त्वाचं आहे की शेवटचा नाही, त्याच्या शेवटी बिब्लिओग्राफी पार्ट येतो, मात्र त्याच्या अगोदर की टेंटेटिव्ह चॅप्टरायझेशन त्याच्यामध्ये देता यायला पाहिजे. संभावित प्रकरण रचना तुमची कुठली राहणार आहे, तुमचे प्रकरण कसे राहणार आहेत त्याचं तुम्हाला लिखाण त्याच्यामध्ये करायचं आहे. त्यामध्ये तुमचं मी जनरल काही प्रकरणं इथं आणले आहेत की चॅप्टर 1 इंट्रोडक्शन, चॅप्टर 2 रिव्ह्यू ऑफ लिटरेचर, चॅप्टर 3 रिसर्च मेथोडॉलॉजी, चॅप्टर 4 ॲनालिसिस अँड इंटरप्रिटेशन ऑफ डेटा, चॅप्टर 5 समरी, कन्क्लुजन्स अँड रिकमेंडेशन. असा जो जनरल जे टॉपिक असतात किंवा जनरल जे चॅप्टर्स असतात रिसर्चमध्ये ते तुम्हाला याच्यामध्ये द्यायचं आहे. ते प्रपोज आहेत, मे बी चेंजेबल आहे. ते काय टेंटेटिव्ह आहेत, ते चेंजेबल आहे. तुमच्या प्रत्यक्ष संशोधन करताना तुम्हाला जी माहिती मिळेल त्यावर आधारित देखील प्रकरणाची रचना असू शकते, मात्र जनरल फॉर्मॅटमध्ये जे असायला पाहिजे ते मी इथं सांगत आहोत. त्यानंतर बिब्लिओग्राफी जो पार्ट आहे तो बिब्लिओग्राफी पार्ट तुम्हाला लिहिणं आवश्यक असतं. बिब्लिओग्राफी पार्टच्या संदर्भामध्ये महत्त्वाचं आहे की तुमच्या
संशोधनामध्ये तुमचा मराठी असेल, इंग्रजी असेल, तर त्याच्यामध्ये मॉडर्न लँग्वेज असोसिएशन ज्या MLA पद्धतीनं तुम्हाला संदर्भ ग्रंथसूची लिहायची आहे. API स्टाईलनं सोशल सायन्समध्ये बरेच संशोधनं जे आहेत तर ते API स्टाईल अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन या API स्टाईलनं तुम्हाला ती सामाजिक शास्त्रातले जे काही ह्युमॅनिटीजमधले काही जे विषय असतात त्याच्यामध्ये लिखाण करायचं आहे. काही शिकागो असतील, ज्या पद्धतीमध्ये आपल्याला ती लागू होते आपल्या मार्गदर्शकाच्या मार्गदर्शना अंतर्गत आणि विद्यापीठाने घालून दिलेल्या नियमांतर्गत तुमचं विषय हा कुठल्या बिब्लिओग्राफी पार्टमध्ये येतो त्यानुसार तुम्हाला सिनॉप्सिस लिहायचं आहे. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे की या सिनॉप्सिसच्या संदर्भ ग्रंथ सूचीमध्ये हा जो भाग आहे हा भाग इतका महत्त्वाचा असतो की ज्याच्यामध्ये बरेच लोक काय करतात की डॉक्टर किंवा प्राध्यापक असा शब्दप्रयोग त्या पुस्तकामध्ये करतात. म्हणजे ज्याच्यामध्ये बऱ्याच वेळेस असं माहीत नसते की जर्नल कसं लिहावं किंवा पुस्तकाचं नाव कसं लिहावं. ठीक आहे, बरेच लोक काय करतात की पुस्तकाचं नाव आणि आपल्या नियतकालिकाचं नाव हे कसं लिहायचं आहे ते देखील समजत नसते. याच्यावर मी स्पेशल जेव्हा रिसर्च मेथॉडॉलॉजी हा भाग शिकवतो त्यामध्ये मी बऱ्याच वेळेस हा देखील हे सांगण्याचा प्रयत्न करतो की या रिसर्चमध्ये महत्त्वाचं म्हणजे की ह्या बिब्लिओग्राफी पार्टला अतिशय महत्त्व आहे. आणि बिब्लिओग्राफी पार्ट जर समजून घ्यायचा असेल तर तुम्हाला हल्ली रेफरन्स मॅनेजमेंट टूल अनेक आलेले आहेत. ज्याच्यामध्ये मेंडले असेल, मेंडलेसारखी जे सॉफ्टवेअर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचे सगळ्या प्रकारचे जे रिसर्चचे पुस्तकं आहेत किंवा तुमचे जे ग्रंथ आहेत किंवा तुमचे जे थेसिस मिळालेले आहेत तो सगळा भाग तुम्हाला त्याच्यामध्ये टाकून तशा प्रकारे तुम्हाला बऱ्याच वेळेस फुटनोट्स कसे लिहायचे थेसिसमध्ये हा सगळा भाग कधी समजेल की तुम्हाला हे संदर्भ लिहिण्याची जी पद्धती आहे ते तुम्ही जाणून घ्यायला पाहिजे. अशा प्रकारे आज मित्रांनो आपण सिनॉप्सिस लिहिताना नेमक्या कुठल्या बाबी आपण ॲडॉप्ट करायला पाहिजे तो भाग आपण आज पाहिला. आणि याच्यामध्ये तुम्हाला शेवटच्या भागामध्ये जे बिब्लिओग्राफी पार्ट आहे त्या बिब्लिओग्राफी पार्टमध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारची ग्रंथ आणि पुस्तके तुम्ही कुठले वापरणार आहात आणि तुमच्या विषयामध्ये संशोधनाची पुस्तके असतील, तुमच्या विषयाशी रिलेटेड काही ग्रंथ असतील, पुस्तके अहवाल असतील, संकेतस्थळं असतील, वेबसाईट्स असतील, नियतकालिके असतील, मासिके, वर्तमानपत्रे, ते सगळ्या बाबींचा समावेश तुमचा रेफरन्समध्ये किंवा या बिब्लिओग्राफी पार्टमध्ये यायला पाहिजे. अशा प्रकारे आज जे आपण पाहिलं तर ते म्हणजे सिनॉप्सिस लिहिण्याची पद्धती. याच्यामध्ये शेवटचा जो मुद्दा आहे तो शेवटचा मुद्दा आपण पाहून इथं आजचं लेक्चर संपवणार आहोत. ते म्हणजे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने जे गॅझेट पब्लिश केलं 1/2016 अंतर्गत त्याच्यामध्ये पार्ट 1/123 या पेजेसवर त्यांनी सांगितलं होतं की या सिनॉप्सिसमध्ये फॉन्ट कुठले वापरायला पाहिजेत, मराठीमध्ये कुठचा फॉन्ट असायला पाहिजे, इंग्रजीत कोणता असायला पाहिजे, साईज किती असायला पाहिजे, स्पेसिंग किती असायला पाहिजे याचा स्पष्ट उल्लेख त्यांनी केलेला होता. द टेक्स्ट शुड बी इन टाइम्स न्यू रोमन, फॉन्ट साईज 12, 1.5 स्पेसिंग. इन केस ऑफ मराठी अँड हिंदी इट शुड बी इन कृतीदेव. स्पष्ट त्यांनी उल्लेख केलेला आहे. फॉन्ट साईज 14 एक्सेप्ट उर्दू और पर्शियन सोडून. म्हणजे इंग्रजीमध्ये तुम्हाला टाइम्स न्यू रोमन या फॉन्टने तुम्हाला लिखाण करायचं आहे सिनॉप्सिस आणि थेसिसचं सुद्धा. इंग्रजीसाठी 12 साईजचा फॉन्ट असायला पाहिजे, 1.5 लाईन स्पेसिंग असायला पाहिजे. त्याच्यानंतर पेजचं कसं सेटिंग असायला पाहिजे. Each page must have 1.5 इंच लेफ्ट मार्जिन अँड 1.5 इंच फॉर राईट मार्जिन. म्हणजे उजव्या आणि डाव्या साईडला 1.5 जे आहे तर 1.5 इंचाची मार्जिन असायला पाहिजे. वर आणि खाली म्हणजे टॉप आणि बॉटमला 1 इंचाची मार्जिन असायला पाहिजे पुष्ठाची किंवा तुमच्या पेजची. सिनॉप्सिस असो की तुमचा थेसिस असो. बिब्लिओग्राफी पार्ट जे आधी मी म्हटला होता, बिब्लिओग्राफी details of the reference should be in standardized citation format. IEEE, ACM, APA, MLA, शिकागो, IS, ILI, ब्ल्यू बुक जे सगळ्या वेगळ्या प्रकारच्या ज्या स्टँडर्डाइज सायटेशन फॉर्मॅट आहे तुमच्या विद्याशाखेमध्ये तुमच्या विषयामध्ये कुठली लागू होते त्यानुसार तुम्हाला बिब्लिओग्राफी लिहायचं आहे. द थेसिस शाल बी रिटन इन इंग्लिश, मराठी अँड हिंदी except where it relates to foreign or other Indian language. तुमचा जो थेसिस आहे तो थेसिस मराठी, इंग्रजी, हिंदी तिन्ही भाषांमध्ये लिहिता येतो. भारतातल्या वेगळ्या विद्यापीठामध्ये तुम्हाला जे 15-16 भाषा त्या सगळ्या भाषांमध्ये लिहिता येतो. मात्र
याच्यामध्ये जे सायन्सचे स्टुडंट असतात किंवा लॉचे स्टुडंट असतात किंवा इंग्रजीमधले जे संशोधन असतात, इंग्लिश लिटरेचर याच्यामधले जे असतात ते स्पष्ट इंग्रजीमध्येच ते असायला पाहिजेत. मेडिकलचे असो, टेक्नॉलॉजीचे असो, फार्मास्युटिकल सायन्सचे असो, इंजिनिअरिंगचे असो, लॉ किंवा सायन्स हे सगळे इंग्रजीमध्ये असतात आणि ते सगळ्या प्रकारचं लिखाण हे तुम्हाला त्याच्यामध्ये तुमच्या त्या लँग्वेजमध्ये स्टँडर्ड्स लँग्वेजमध्ये लिहिता यायला पाहिजे. हे सगळे जे आहे तर ते मराठी भाषेमध्ये बऱ्याच वेळेस पाहायला मिळते की युनिफॉर्मिटी नाही आहे. कुर्तीदेव हा फॉन्ट सांगू दिला, मात्र कुर्तीदेवमध्ये खूप 300-400 फॉन्ट आहेत, त्याच्यामध्ये नेमका कुठला वापरायचा असे देखील प्रश्न मला येतात. त्यामुळे कुर्तीदेवमध्ये अनेक फॉन्ट आहेत, परंतु आपण 0.50 किंवा 0.55 जो चांगला आहे, कुर्तीदेव हा मेन फॉन्ट, त्या अंतर्गत सब फॉन्ट भरपूर आहे, त्याचा उपयोग तुम्हाला करता येतो. आणि त्याच्यानंतर या सिनॉप्सिससोबत तुम्हाला नेमकं कोणत्या प्रकारचं प्रक्रिया पार पाडायची आहे. अपेंडिक्स 6 जो आहे तो ऑनलाईन विद्यापीठाच्या वेबसाईटवर आहे. तो तुम्हाला अप्लिकेशन फॉर द रजिस्ट्रेशन ॲज अ रिसर्च स्कॉलर फॉर द डिग्री ऑफ डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी, हे रजिस्ट्रेशन जे होणार आहे तुमचं PhDचं ते अपेंडिक्स 6 अंतर्गत जे आहे, हे अपेंडिक्स 6 अंतर्गत तुम्हाला हे रजिस्ट्रेशन होणार आहे. आणि हा सगळा भाग तुम्हाला ऑनलाईन विद्यापीठामध्ये सबमिट करता येतो, त्याची प्रिंटआउट देखील तुम्हाला घेता येतो. त्यानंतर सिनॉप्सिस हा शूड बी इन 7 कॉपीज, 7 प्रतीमध्ये सिनॉप्सिस सबमिट करायचा आहे, तयार करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला जे तुमचे PGची मार्कशीट, कोर्सवर्कची मार्कशीट, कोर्सवर्कचं सर्टिफिकेट, हे सगळे जे बेसिक जे कागदपत्र आहे ते कागदपत्र तुम्हाला त्याच्यासोबत जोडायचे आहेत आणि तशा प्रकारची कार्यवाही तुम्हाला संशोधन केंद्रामार्फत ती पार पाडायची आहे. आणि ही सगळी जी प्रक्रिया आहे यावर्षी, ही सगळी प्रक्रिया 10 जानेवारीपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहील. 10 जानेवारीपर्यंत तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन विद्यापीठामध्ये सबमिट करायचं आहे. म्हणजे सगळ्यात अगोदर विद्यापीठाच्या या संकेतस्थळावर जाऊन www.hgbu.ac.in PhD सेल यावर जाऊन ते ऑनलाईन सेक्शन जे आहे त्या ऑनलाईन सेक्शनमधून तुम्हाला ऑनलाईन अप्लिकेशन करायचं आहे, अपेंडिक्स 6 भरायचा आहे, सिनॉप्सिस त्या ऑनलाईनमध्ये देखील सबमिट करायचं आहे. त्याला सगळे सर्टिफिकेट जे लागतात ते सगळे ऑनलाईन प्रक्रिया पार पाडल्यानंतर त्याची प्रिंटआउट घेऊन त्याला सिनॉप्सिस 7 प्रतीमध्ये देऊन साध्या पट्टीमध्ये या विद्यापीठाने जी चौकट आखून दिलेली आहे, जे नियम दिले आहेत त्याच्या आधारावर तुम्हाला ही सगळी कार्यवाही पार पाडेल. धन्यवाद मित्रांनो. या ठिकाणी आजचं आपण लेक्चर इथं संपवतो.